महोदय, त्यानंतर सुद्धा आंदोलन जे चालू राहिलं ते अति शांततेने ठेवण्याचा प्रयत्न होता. अध्यक्ष महोदय, यामध्ये सुद्धा त्यांच्या सभा ज्या झाल्या त्या लाखोच्या सभा झाल्या, शांततेने सभा झाल्या. एकटे ते बोलत असायचे, बाकी कुठेही गोंधळ नाही, कुठेही एकही अपवाद नाही, अशा प्रकारच्या पद्धतीने सभा त्या झाल्या होत्या. अध्यक्ष महोदय, त्यानंतर त्यांनी मोर्चा जो मुंबईकडे येत होता तेव्हा यामध्ये संवाद तर आमचा कोणाचा नव्हता. संवाद करणारी आपली सरकार पक्षाची माणसं होती, सतत जात होती, बोलत होती, त्यांच्या दोघांचा संवाद होता. कुठेही आम्हाला महाराष्ट्र शांततेने चालावा, बंधुभावाचं वातावरण सर्व समाजात राहावं या विचाराचे आम्ही आहोत. ज्यावेळेस मोर्चा येत होता आणि नव्या मुंबईला मोर्चा थांबल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी काय मध्यस्थी केली, त्यांचे जे कोणी असतील, त्यांचे जे लोक असतील त्यांनी मध्यस्थी काय केली आम्हाला फार माहीत नाही. आणि त्या मध्यस्थीनं सर्व शांतता झाली होती, गुलाल उधळला गेला, जल्लोष झाला. आणि मग पुन्हा नेमकं काय घडलं हा प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विचारलेला होता. पुन्हा का आंदोलन चालू झालं हे समजायला तयार नाही, अशी आमची अवस्था आहे. आम्हाला कोणी विश्वासात घ्यायला तयार नाही की नेमकं काय चाललंय, काय हे समजायला तयार नाही. तुम्ही मिठा मारता, कानात बोलता, बरं झालं शांततेनं झालं, महाराष्ट्र शांत राहील ही अपेक्षा होती. पुन्हा हे आंदोलन चालू का झालं आणि त्यामुळे इतकी तीव्रता का वाढली? आता सुद्धा त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं, त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले.